तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे सावडावच्या वॉटरफॉलला आलेलो आहे। सावडावचा वॉटरफॉल नांदगाव टिटावरून 7 किलोमीटर आहे, हायवेवरून 7 किलोमीटर आत आहे। बघू शकतात, खूपच सुंदर असा वॉटरफॉल आहे। आम्हाला यायचं होतं आणि माझी पण धावपळ झालेली। मी काल ट्रेननी प्रवास केला, सकाळीच पोहोचलो आहे। आणि काकी बघा, काकीला थोडाही स्वतःचा मोह आवरता आला नाही, चालायला येत नाही, पण तरी पण ती खाली उतरते आहे हळूहळू। वॉटरफॉल खूपच सुंदर आहे आणि आज आम्ही त्याचा आनंद लुटणार आहे। बघू शकतात कसा आता फक्त 5 की 6 वेळाच पाऊस पडला तरी या एवढ्या ॲक्टिव्ह आहे वॉटरफॉल। आणि बच्चे कंपनी बघा कशी धमाल मस्ती करतात, त्यांना मजा करायची आहे। आता आम्ही कपडे चेंज करणार आहे आणि वॉटरफॉलला जाणार आहे। मी तर आंघोळ केलेली नाही, आज वॉटरफॉलमध्ये जाऊन धमाल मस्ती करणार आहे मी। बघू शकता हा वॉटरफॉल एवढा सुंदर आहे आणि मानलं पाहिजे ग्रामपंचायतीने थोडाफार खर्च करून स्वतःचा असं काही बॅरिकेड्स लावलेले आहेत, नीट शिड्या बनवलेल्या आहेत आणि हा सेफ वॉटरफॉल आहे फॅमिलीसाठी। खूप फॅमिली आलेले आहेत, गावी आलेल्या कारणाने इथे आनंद लुटण्यासाठी आलेला आहे। आणि मेन म्हणजे यावेळी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हा वॉटरफॉल पण ॲक्टिव्ह झाला आहे। याच्या मागच्या साईडला आता धरण बनतं आहे, यानंतर कळत नाही की हा वॉटरफॉल राहणार की नाही, पण जिथपर्यंत हा वॉटरफॉल आहे आम्ही फुल धमाल करणार। बघू शकतात सावडावचा वॉटरफॉलला एवढी मजा केली आहे आणि आम्ही आता आज गेलेलो आहे। काकी तर फुल धमालच करते आहे आणि आपली माणसं इकडे वॉटरफॉलमध्ये गेलेली आहेत। मुलं धमाल आहे, मजा आहे, मी पण आनंद घेणार आहे। मी वॉटरफॉलमध्ये उतरणार आहेत आणि खूप आनंद घेणार आहे। त्याचे फोटो मी ऑलरेडी माझ्या स्टेटसवर टाकलेले वॉटरफॉलचे। हा फक्त व्हिडिओ आहे, वॉटरफॉल बघा केवढा सुंदर आहे, त्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे मी। बघा कसा वरतून, आणि काही पर्यटक असे पण आहेत जे वर चढून वगैरे स्वतःचे फोटो काढतात, हे चुकीचं आहे। माझ्या मते फक्त वॉटरफॉलचा आनंद घ्यावा पाण्याच्या खाली जाऊन। बघा आमची माणसं बघा कशी मस्त फोटो काढत आहेत, निशू फोटो काढत आहे आणि गुड्डू त्याला समजवत आहे की अशी अशी स्टाईल मार। खूपच मजा आलेली आणि आम्ही जाम धमाल केला। हा व्हिडिओ बनवताना एवढी धमाल वाटली, बघा मी कसा मस्त मजा करतोय वॉटरफॉलमध्ये, धमाल करतोय। वॉटरफॉलच्या खाली जाऊन जे आंघोळ करायचा आनंद आहे तो वेगळाच आहे। खूप बरं वाटतं, मनाला शांती भेटते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी वॉटरफॉलला आलेलो आहे, त्याचा आनंद घेतलेला आहे। खूपच बरं वाटलं मला। आणि या पुढचा वॉटरफॉल कोणता असेल काय माहिती, पण सध्या तरी मी सावडा वॉटरमध्ये बघा मी मस्तपैकी क्रांतीला घेऊन आंघोळ करतोय। क्रांती फुल खुश आहे, माझी आईची वाटच बघत होती कधी काका येणार आणि आम्हाला फिरायला नेणार। ते 1.5 महिन्यापासून इथे राहत होते, मी त्यांना ड्रॉप करून गेलेलो आणि आता त्यांना तो आनंद घेता आलाय, कारण मी परत त्यांना आलो आहे मुंबईला नेण्यासाठी। तर मी बोललो आजचा दिवस जरा थांबूया आणि काकीला थोड्या जागेवर फिरायला जायचं आहे, तर तिकडे त्यांना घेऊन जा। तर पहिला स्पॉट जो मी ठरवलेला तर हाच होता, सावडा वॉटरफॉल होता आणि त्याचा आनंद आता आम्ही घेतलेला आहे। फुल धमाल मस्ती मजा आलेली आहे। बघा कशी आम्ही या पाण्यात फुल धमाल करतोय। धमाल मजा आलेली आहे। ते बघा काही हौशी पर्यटक वरती जाऊन बसलेले आहेत, हे चुकीचं आहे। मीही त्याला कधी संमती देत नाही। आत्ता घेऊन यायच्या अगोदरच मी सगळ्यांना बोललेलो वॉटरफॉलमध्ये फक्त आपण फॉलच्या खाली आंघोळ करायची, इथे तिथे डगरावर चढायचे नाही, उगाचचे वर जाऊन स्वतःला फोटो। तसा सेफ वॉटरफॉल आहे, पण तरी पण आपण वर जाऊन फोटो सेशन करायचं नाही, हे मी पहिलेच सांगितलेलं मुलांना। आपण वर जाऊ शकतो या वॉटरफॉलमध्ये, पण तरी पण आम्ही ते टाळलं। ही सुरुवात मी माझ्यापासूनच केली, मीच चढलो नाही म्हणून कोण बाकीचे गेलेच नाही। आम्ही मस्त वॉटरफॉलच्या खालीच आंघोळ करायची मजा घेतली आहे। आणि मी यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं आहे, पावसाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा कोणी वॉटरफॉलजवळ जाऊ नये। पाऊस जेव्हा झाला त्याच्यानंतर म्हणजे जुलै 15 नंतर तुम्ही
वॉटरफॉलमध्ये जावं, कारण तिथपर्यंत सगळ्या दगडी ज्या काही पडणाऱ्या असतात त्या ऑलरेडी पडून झालेल्या असतात. माती काही निसटणारी असते ती ऑलरेडी निसटून गेलेली असते. त्याच्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या जागा सेटल झालेल्या असतात आणि त्यानंतर तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकतात. धन्यवाद.